जय शिवराय बांधवांनो, मी गणेश शुगले पाटील, संस्थापक अध्यक्ष धर्मवीर छावा संघटना. काल धर्मवीर छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याची राज्यव्यापी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जे मराठा तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेले आहे ते वाचवण्यासाठी चर्चा करण्यात आली. आता आपण म्हणाल ते वाचवण्याचं म्हणजे काय करायचंय, तर स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या नावाने महाराष्ट्र सरकारने जे महामंडळ स्थापन केलेलं आहे त्या महामंडळाची दयनीय अवस्था झालेली आहे. हजारो लाखो तरुणांनी व्यवसायासाठी कर्ज घेतले, पण त्या कर्जाचा परतावा त्यांना भेटत नाही. नवीन कर्ज फायली बंद झाल्या, LOI भेटत नाही, कारण की सर्व सिस्टम महामंडळाची बंद झालेली आहे. नवीन कर्ज प्रकरण होत नाहीत, बँका उभा करत नाहीत आणि झालेल्या कर्ज प्रकरणाचा परतावा थकलेला आहे. तरुण नैराश्यात जात आहे. तरुणांचा व्यवसाय कोलमंडीस येत आहे, कारण की हप्ते भरले जर नाही, टायमाला हप्ता गेला नाही तर तरुणांचे बँकेचे रेकॉर्ड खराब होत आहे, सिबिल खराब होत आहे. यामुळे मराठा तरुण खूप नैराश्यामध्ये जात आहे. सरकार काय करतंय? सरकारचे काही विखे सारखे, राधाकृष्ण विखे सारखे, प्रसाद लाड सारखे प्रतिनिधी मीडिया समोर येऊन मोठे मोठे वाह करतात. आपल्यातील 2-4 लोकांना सोबत घेऊन सरकारची पाठ थापडतात, पण प्रत्यक्षात सरकार महामंडळ बंद पडायला लागले तरी सुद्धा सरकार ह्या महामंडळाला निधी देत नाही. कमीत कमी 500 कोटीचा व्याज परतावा महामंडळाचा थकलेला आहे आणि त्याचा त्याचा इफेक्ट आपल्या मराठा तरुणांनी घेतलेल्या व्याज परताव्यावर होत असल्यामुळे जे नवीन व्यावसायिक मराठा समाजामध्ये तयार झाले कर्ज घेऊन त्या तरुणावरती पडत आहेत. तर यासाठी धर्मवीर छावा संघटनेने कालच्या बैठकीमध्ये स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ बचाव आंदोलन सुरू केलेलं आहे. आजपासून ते आंदोलन, या आंदोलनामध्ये 3 टप्प्यामध्ये आंदोलन होणार आहे, कारण की लोकशाही मार्गाने, आपल्या संविधानिक मार्गाने आपला लढा शासनापर्यंत कसा जाईल त्या पद्धतीने पहिल्या टप्प्यामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये धर्मवीर छावा संघटनेचे पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये महामंडळाचे जे विभागीय समन्वयक असतील, महामंडळाचे अध्यक्ष आपले नरेंद्र पाटील असतील, महामंडळाचे MD यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये जे मराठा आरक्षण उपसमितीचे राधाकृष्ण विखे पाटील आहेत, ज्यांच्यावरती ही जबाबदारी देण्यात आलेली आहे, त्यांच्यासह 11 मंत्र्यावरती त्या मंत्र्याला जाब विचारण्याचं काम धर्मवीर छावा संघटना या माध्यमातून करणार आहे. आता स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजासाठी दिलेले योगदान सर्वांना माहित आहे. स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी मराठा समाजासाठी आपला देह त्याग केला, स्वतःला गोळी मारून घेतली, कारण की त्यांनी सांगितलं, जर माझ्या समाजाचे प्रश्न आज मिटले नाही तर मी उद्याचा सूर्य बघणार नाही. आणि एक वसनी एक बाणी अण्णासाहेब पाटलांनी स्वतःला गोळी मारून समाजासाठी बलिदान दिलं आणि त्यांच्याच पवित्र नावाने महाराष्ट्र सरकारने स्वर्गीय अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ स्थापन केलेलं आहे आणि त्यांच्या नावाने महामंडळ स्थापन करून केलं असताना सुद्धा त्या पवित्र नावाचा अवमान हे सरकार करत आहे, कारण की ते महामंडळ आज घडीला बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्या महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना कॅबिनेटचा दर्जा आहे महामंडळाला, पण त्यांचेच मित्र जे सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि नरेंद्र पाटील यांचं मित्रप्रेम तुमच्या लक्षात येत असेल, कारण की नरेंद्र पाटील यांनी मित्रप्रेमा खातीर त्यांच्या हातावरती देवेंद्र असं नाव कोरलेलं आहे. यावरूनच आपल्या लक्षात येते की नरेंद्र पाटलाचं आणि देवेंद्र फडणवीसांचे किती घनिष्ठ संबंध आणि किती मित्रप्रेम आहे. पण एवढा मित्रप्रेम असताना सुद्धा नरेंद्र पाटील हताश झालेले आहेत, कारण की स्वर्गीय दिवंगत नेते अजितदादा पवार यांनी महामंडळाला देऊ केलेला आर्थिक निधी महामंडळाला भेटलेलाच नाहीये. कारण की आताचे जे तत्कालीन अर्थमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी फक्त 150 कोटी महामंडळाला दिलेले आहेत. महामंडळाच्या MDशी मी संवाद साधला असता 150 कोटी फक्त अर्ध्या तासामध्ये वाटप झाले आणि उर्वरित 500 कोटी हे थकीत आहेत आणि त्या थकीत 500 कोटीमुळे आज मराठा तरुणाचे सिबिल खराब होत आहेत.
महामंडळ पुरतं बंद झालेलं आहे. कोणतीच योजना महामंडळाची चालू नाही. नवीन नवीन कर्ज प्रकरण तर सोडाच, पण जे कर्ज प्रकरण झालेले आहेत त्याचा कोणताही मोबदला किंवा त्यांचा कोणताही व्याज परतावा कर्जधारकांना, मराठा तरुणांना मिळत नाही. फक्त सरकार काय करतंय, राधाकृष्ण विखे पाटील, प्रसाद लाड यांना पुढे करून फक्त शेंगा झोडण्याचं काम करतायत. हे लोक येतात, बाईट देतात, मीडिया समोर नुसत्या शेंगा झोडतात, काहीतरी कागदा हवाली करून देतात. त्या कागदाच्या नंतर काय होतं देव जाणे, पण प्रत्यक्षात मराठा व्यावसायिकांना याचा फायदा होत नाही. भविष्यामध्ये जर असंच जर महामंडळाची जर स्थिती जर राहिली तर महामंडळ हे गुंडाळून भासण्यात पडेल आणि पवित्र नाव ज्यांचं स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांच्या पवित्र नावावर जे महामंडळ चालू आहे ते महामंडळ बंद पडेल. त्यामुळे आम्ही गेल्या अनेक वर्षापासून मी त्या महामंडळासाठी पाठपुरावा करत असतो. तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून बघत असाल. तर धर्मवीर छावा संघटना एक सामाजिक दायित्व समजून मराठा समाजाचं बंद पडत असलेल्या महामंडळासाठी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ बचाव आंदोलन सुरू करत आहे. आजपासून त्या महामंडळाच्या बचावासाठी निवेदनाद्वारे, चर्चेद्वारे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील जे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या बरोबरच जे 11 मंत्र्याची बॉडी आहे या सर्व मंत्र्याला रस्त्यावर उतरून जाब विचारल्याशिवाय धर्मवीर छावा संघटना शांत बसणार नाही. आणि पावसाळी अधिवेशन चालू आहे. आतापर्यंत मराठा समाजाविषयी एकाही विरोधी पक्षाने किंवा सत्ताधाऱ्यांनी कोणताही प्रश्न पावसाळी अधिवेशनात मांडलेला नाही. बांधवांनो, हे जे काही मंत्री रोडवर येऊन भाषणामध्ये किंवा रोडवरती मीडिया समोर जे बी काही शेंगा जोडतात, तुम्हाला हे दिलं ते दिलं, त्याला महत्व नसतं. लोकशाहीमध्ये जे अधिवेशन असतं, जे अधिवेशनामध्ये जी गोष्ट मांडल्या जाते ती विरोधी पक्ष आणि सत्ताधारी मिळून त्याच्यावरती चर्चा करत असतात आणि ती मांडलेला विषय संविधानिकरित्या त्या पटलावरती नोंद घेतल्या जाते आणि ती लिखित नोंद त्या अधिवेशनातल्या प्रत्येक शब्दाची असते. त्यामुळं अधिवेशनामध्ये समाजाचे किंवा सामाजिक प्रश्न किंवा राज्याचे प्रश्न मांडून सत्ताधारी आणि विरोधक ते पूर्ण करत असतात. पण मराठा समाजाबद्दल तसं होत नाही. अधिवेशनामध्ये मराठा समाजाबद्दल एक चकार शब्द बोलला जात नाही, पण रोडवर मोठे मोठे भाषणं ठोकल्या जातात आणि ऐन अधिवेशनाच्या टायमाला भाषणं बंद होतात आणि कोणताही विरोधी पक्ष किंवा सत्ताधारी मराठा समाजाच्या प्रश्नावरती अधिवेशनात बोलत नाही. शोकांतिक आहे बांधवांनो. असो, पण धर्मवीर छावा संघटनेने काल सर्व पदाधिकाऱ्यांच्या मीटिंग मध्ये एक ठराव पास केलेला आहे आणि एक संकल्प केलेला आहे. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांचा बलिदान व्यर्थ आम्ही जाऊ देणार नाही. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा बचाव आंदोलन आम्ही धर्मवीर छावा संघटनेच्या वतीने सुरू केलेलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये निवेदने, चर्चा आणि नंतर रोडवरती सरकारच्या मंत्र्याला जाब विचारण्याच्या अशा 3 टप्प्यामध्ये आंदोलन आपण सुरू केलेलं आहे. एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. आणि येत्या काळामध्ये जर सरकारला या निमित्ताने एक इशारा देतो, विरोध जे काही आरक्षण उपसमितीचे जे ज्यांच्यावरती जबाबदारी राधाकृष्ण विखे पाटील, पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा मांडा आणि 500 कोटी थकीत परतावा मराठा तरुणांच्या खात्यावर जमा करा. अन्यथा येत्या काळामध्ये तुम्हाला रस्त्यावरती जाब विचारल्याशिवाय धर्मवीर छावा संघटना शांत बसणार नाही. एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. जय शिवराय.